कोणासाठी माही, कोणासाठी थाला, तर कोणासाठी कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंग धोनी। याच महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांची चिंता वाढावी अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। चर्चा अर्थातच धोनीच्या IPL रिटायरमेंटची। धोनी खरंच निवृत्त होऊ शकतो का? खरंच ही IPL धोनीची शेवटची IPL ठरणार का? आकडे आणि परिस्थिती नेमकं काय सांगते याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। साधारण मानेच्याही खाली येतील अशी हेअरस्टाईल घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या धोनीनं खेळाडू, कर्णधार या भूमिका बजावताना आजवर अनेक रेकॉर्ड केले। लाखो चाहते कमावले, लाखो हृदयांवर अधिराज्य केलं, पण हाच धोनी आता क्रिकेटला कायमचा अलविदा करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। धोनीच्या IPL रिटायरमेंटच्या चर्चांमध्ये नवीन असं काही नाही, मात्र यावेळचं कारण आणि निमित्त महत्त्वाचं आहे। धोनी कर्णधार असताना CSK संघ IPL 2025 मधून बाहेर। कर्णधार म्हणून धोनीची जबाबदारी असल्याची चर्चा। धोनीचं वय, त्याची खेळी यावर जाणकारांकडून टीका। सोशल मीडियावर धोनीवर टीका करणाऱ्या मीम्सचा पूर। यंदाच्या IPL मध्ये फलंदाज म्हणून धोनीची अत्यंत सुमार कामगिरी। ही सगळी कारणं पाहता सध्या धोनी चांगल्या फॉर्म मध्ये नाही हे स्पष्ट आहे। सोबतच त्याच्या वयाच्या मुद्द्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही। पण इतक्या मोठ्या खेळाडूबद्दल तुम्ही आम्ही बोलण्यापेक्षा ज्यांना या क्षेत्रातलं खरंच माहिती आहे अशा प्रशिक्षकांकडून समजून घेतलं पाहिजे। धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्यानं ICCच्या 3ही प्रमुख ट्रॉफी जिंकल्या आहेत, ज्यामध्ये 2007चा T20 विश्वचषक, 2011चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचा समावेश आहे। IPLचा विचार करता धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये IPLचं विजेतेपद पटकावलंय। हे झालं आकडेवारी आणि डेटाचं, पण या क्रिकेटवेड्या देशातील क्रिकेट प्रेमींना धोनीच्या निवृत्तीबद्दल काय वाटतं तेही पाहूया। आता कसं आम्ही लोक लहान आहे, आम्हाला मोठ्या लोकांना म्हणजे विराट कोहली, धोनी हे लोक आमचे आयडलच आहेत आणि आम्ही त्यांच्याकडनं काय शिकावं तर स्पोर्ट्समॅनशिप, आणि ते पण गरिबीतूनच आलेले आहेत। आणि आता त्यांनी खेळावं आणि दुसऱ्यांना जे लहान लोक आहेत त्यांना अजून मार्गदर्शन करता येईल, किंवा ते जर रिटायर झाले तर CSKचे कोचेस म्हणून राहावे असं मला वाटतं, किंवा भविष्यात ते भारताचे संघाचे कोच जर झाले, हेड कोच झाले गौतम गंभीर सारखे तर अजूनच चांगलं आहे। सर्व महत्त्वाची गोष्ट धोनीचे आभार मानतो की धोनीने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला आणि धोनीचं आपल्या क्रिकेट संघाला वारंवार मार्गदर्शन राहावं। आणि वयाप्रमाणे त्यांनी जरी आपण निवृत्ती जाहीर केली असेल तरी ते त्यांनी आपल्या भारताच्या आपल्या क्रिकेटसाठी त्यांनी कोच म्हणून राहावं ही आमची अपेक्षा आहे। तुम्हाला आम्हाला प्रेक्षक म्हणून काय वाटतं, प्रशिक्षकांना तज्ञ म्हणून काय वाटतं, माजी खेळाडूंना एकेकाळचे सहकारी म्हणून काय वाटतं, याही पेक्षा महत्त्वाचं आहे ते CSK मॅनेजमेंट आणि स्वतः धोनीला काय वाटतं। यावरच ठरणार आहे की पुढल्या IPL पासून माही, थाला, कॅप्टन कूल ही नावं ऐकायला मिळणार की नाही। विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।